महिलांच्या अत्यंत गंभीर आजारावर म्हणजे PCOD ज्या बऱ्याचशा महिलांमध्ये आढळतो किंवा वयात आलेल्या मुलींसाठी आपण काही आसनं बघणार आहोत की जे प्रॉब्लेम्स त्यांना PCODची प्रॉब्लेम पुन्हा येऊ नये असे. तर बरीचशी आसनं अशी योगामध्ये आहेत म्हणजे पोटाला पीळ देणारी, दाब येणारी की जेणे असे PCODची प्रॉब्लेम होणार नाही. पण जास्त प्रभावशाली आसनं मी आज तुम्हाला शिकवणार आहे, धनुरासन आणि शलभासन. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत धनुरासन. हे पहा, पहिल्यांदा पोटावर झोपायचं. पोटावर झोपल्यानंतर दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि अँकल्सला पकडायचे. दोन्ही अँकल्सला तुम्ही पकडलं हाताने वर खेचायचे, थाईजमधून वर उचलायचे आणि वर चेस्ट, फक्त स्टमकवर दाबायला पाहिजे. वर खेचलं तुम्ही, येस. श्वास घेत घेत वर जायचं आणि श्वास सामान्य ठेवायचा वर गेल्यानंतर. असं स्थिर करायचं हे आसन. तर आता आपण शलभासन पाहणार आहोत. आपलं दुसरं आसन, दोन्ही हात मांड्यांच्या खाली घेऊन हनुवटी खाली टेकवून हातांनी जमिनीला पुश करून म्हणजे हातांच्या आधारावर दोन्ही पाय वर घ्यायचे. हे आसन आपण आपल्या कुवतीनुसार करू शकता. आपण याचे आपण रिपिटेशन्स वाढवू शकतो. कमी वेळ जर करतोय आपण तर एक 10 सेकंड्स, 15 सेकंड्स, 20 सेकंड्स करू शकतो. आता याच्यात कसं मी पाय उचलले, माझ्या ओटीपोटावर प्रेशर आलं, तसं वजन आलं, म्हणून हे सुद्धा आसन PCODसाठी अगदी उपयुक्त असं आसन आहे. आता आपण एक क्रिया पाहतोय, उड्डाण बंद. नाकाने श्वास सोडायचा. आपण नॉर्मल ब्रिदिंग सुरू आहे तर नाकाने फक्त श्वास सोडायचा आहे आणि पोट एकदम आत घेऊन होल्ड करायचं. बघा, पोट एकदम कटी भागाला टच झालं, आत गेलं पाहिजे पोट जास्तीत जास्त. परत बघायचं, नॉर्मल ब्रिदिंग ठेवून पुन्हा मग श्वास सोडला की ब्रिदिंग थांबवायचे, श्वास बाहेरच रोखून ठेवायचे आणि त्याच वेळेस पोटात खेचून होल्ड करायचं. हे सुद्धा आपण 10-15 सेकंड्स थांबवू शकतो. लहान मुलींनी ही आसनं जर लवकर स्टार्ट केली तर त्यांना पुढे असे गंभीर प्रॉब्लेम्स असे येणारच नाही, PCODचे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यामुळे पुढे वाढत जाणारे थायरॉईड, ब्लड प्रेशर. आणि आपण आत्ताची क्रिया पाहिली उड्डाण बंद, त्याच्यात तुम्ही नाकाने श्वास सोडून पोटात घेता आणि होल्ड करताय. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी कमी वेळ होल्ड करायचं, एक 5 सेकंड्स वगैरे असं होल्ड करून सोडायचं. एवढीच एक दक्षता घ्यायची आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आता लहान मुलींनी जर तुम्ही लवकर स्टार्ट केलं तर तुम्हाला असे प्रॉब्लेम्स येणार नाही, कारण रोग झाल्यावर योग करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून योग करावा. तर लवकरात लवकर हे अशी आसनं स्टार्ट करा तुम्ही. अगदी प्रभावशाली अशी आसनं आहेत ही तुम्ही नियमितपणे रोज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. धन्यवाद.